जय महाराष्ट्र मंडळी. तर बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की खरोखरच लाडकी बहीण योजनेची तारीख वाढलेली आहे का, त्यासंबंधी सत्यता कशी तपासावी. तर आता आपण त्यासंबंधी बातमी आणि त्याचा GR जो शासन निर्णय आहे तो आपण वाचणार आहोत. यामुळे तुम्हाला विश्वास बसेल की लाडकी बहीण योजनेची तारीख ही सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर चला वेळ घालवायचा नाही तर आपण सुरू करूया. तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले त्यांच्या ट्विटर हँडलवरती म्हणजे X हँडलवरती की महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढे सुरू राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. तर त्यासंबंधी जो GR आला आहे तो आपण वाचूया. हा GR आहे, ह्याची तारीख आपण पाहून घेऊ. बघा 2 सप्टेंबरचा GR आहे हा. महिला व बालविकास महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित हा GR आहे. तर आता GRमध्ये काय म्हणलं आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर इथे बघा त्यांनी काय म्हटलं आहे की शासन निर्णय दिनांक 3/7/2024 परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31 ऑगस्ट 2024 लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31/8/2024 अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31 ऑगस्ट 2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर त्यासंबंधी शासन निर्णय बघा काय दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर आता इथे बघा स्पष्ट दिलं आहे सरकारी GRमध्ये की सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीबाबत वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. तुम्हाला जर हा शासन निर्णय हवा असेल तर हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध GR या कॉलममध्ये उपलब्ध भेटतो. त्या ठिकाणी हा बघा 2024-090-21-81 हा जो नंबर दिसतोय तो तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर हा GR डाउनलोड होऊ शकतो. तर आता तुमच्यासाठी खुशखबर आहे की आता हा तुम्ही सप्टेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरू शकता. जर तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्या सॉल्व करायचा प्रयत्न करू. तसेच हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.